महत्वाची बातमी अर्थातच माणिकराव कोकाडेंवर अटकेची टांगती तलवार आहे। कोणत्याही क्षणी कोकाडेंना अटक होऊ शकते। कोकाडे यांच्या अटकेचं वॉरंटही जारी झालेलं आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। कोकाडे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। पण कोकाडे लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत, त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। कोकाडेंना असं मध्येच अचानक नेमकं काय व्हावं की कोकाडे लीलावती रुग्णालयात दाखल झाले, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। काल परवा वानखडे स्टेडियमवर देखील कोकाडे आपल्याला पाहायला मिळालेले होते। रविवारी जेव्हा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू मेसी वानखडे स्टेडियमवर आलेला होता, त्यावेळी माणिकराव कोकाडे क्रीडा मंत्री म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते। पण आता हा सगळा प्रकार घडत असताना कोकाडे लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। महत्त्वाची अपडेट, याच प्रकरणात कोकाडेंविरोधात निकालाची प्रत मिळाल्यानंतरच कारवाई होईल। विधिमंडळ सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे। माणिकराव कोकाडेंविरोधात अटकेचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, अटक वॉरंट जारी झालेला आहे, तिथं वकिलांकडून युक्तिवाद असा केला जातोय की माणिकराव कोकाडेंना शरण येण्याकरता 4 दिवसांचा वेळ देण्यात यावा, कारण कोकाडे हे रुग्णालयात दाखल आहेत। आज सकाळपर्यंत आपण चर्चा करत होतो की कोकाडे मुंबईत आहेत, त्यानंतर बातमी समोर आली कोकाडे नॉट रिचेबल आहेत। पण कोकाडेंना असं नेमकं काय झालं की कोकाडे लीलावती रुग्णालयात पोहोचले? अगदी खरं आहे लागवी। खरं तर शासकीय सदनिका बळकावल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे आणि 10,000 रुपयाचा दंड हा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावण्यात आलेला होता। या सगळ्या संदर्भात सकाळपासून जर आपण बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल झालेले होते। त्यानंतर आता त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आल्यानंतर याचिका दाखल करण्यात आल्यानंतर खरं तर त्यांचे वकील दाखल झाले आणि माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात असल्याची माहिती त्यांनी देण्यात आली होती। मात्र माननीय न्यायालयाने खरं त्यांच्या अटकेचे वॉरंट जे आहे ते जारी केलेले आहे। आपल्यासोबत आशुतोष राठोड आहे, जे कोकाटेंच्या विरोधातले वकील आहे। सर, काय सांगणार आज कशा प्रकारे खरं तर अटकेचं वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे? माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असल्याचं देखील त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं। बघा, कायदा सर्वांसाठी समान असतो। याच्यात मेहरबान न्यायालयाने कलम 418 CRPC अंतर्गत कायद्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। आता पोलिसांनी माननीय माणिकरावजी कोकाटे माननीय मंत्री महोदय यांना त्वरित अटक करावी व तुरुंगात रवानगी करावी, हे क्रमप्राप्त आहे। याच्या पुढे आता नेमकी कशा पद्धतीने कारवाई सुरू राहील आणि काय एकंदरीत कोर्टात घडलं? याच्या पुढे आता नाशिक पोलिसांनी अद्याप 1 तास झाला तरी अजून अटक का केलेली नाही, हा एक मोलाचा प्रश्न आहे। आता पोलिसांनी इतर महत्त्वाची कामं सोडून मेहरबान न्यायालयाच्या आदेशाचं ऑनर करायला पाहिजे, अन्यथा हा जाणून बुजून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल। तर तुमच्या सर्वांच्याद्वारे मी माननीय पोलीस आयुक्त यांना आवाहन करतो की त्यांनी त्वरित न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी व माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत तर त्यांनी पोलिसांना तसे निर्देश द्यावेत। सर, हे प्रकरण नेमकं काय होतं, कधीचं प्रकरण होतं, जरा सविस्तर सांगा। 30 वर्षांपूर्वी माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेबांनी तक्रार केली आहे। त्याच्यात फसवणूक करून, शासनाची फसवणूक करून सदनिका लाटणे हा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि तो गुन्हा सिद्ध झाल्यामुळे 2 वर्षांची शिक्षा कायम झालेली आहे। यात आता अटक क्रमप्राप्त आहे। यानंतर कोकाटे यांचं मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात येऊ शकते? नाही, धोक्यात ऑलरेडी आली आहे। राजीनामा कदाचित घेणं क्रमप्राप्त आहे। आता माननीय राज्यपाल महोदय व माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जनतेला स्वतःच्या कृतीद्वारे हे दाखवून देणं आवश्यक आहे की राज्य हे कायद्याचं आहे। कोकाटे हे सकाळपासून नॉट रिचेबल होते, मात्र जसं अटकेची मागणी करण्यात आली त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले। त्यांचे वकील स्वतः हजर झाले। खरं तर काल त्यांचे वकील देखील या ठिकाणी नव्हते। कसं एकंदरीत हे सगळं? नाही, आता माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दल आता मी अधिक बोलणं योग्य होणार नाही। ते कायद्याची बाजू, कायद्याचा सन्मान करणारे नागरिक आहेत असं मला विश्वास आहे। ते स्वतः ॲडव्होकेट आहेत, तर त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा ऑनर करत स्वतः न्यायालयीन आदेशाप्रमाणे
प्रक्रियेमध्ये सहकार्य करणं हे अपेक्षित आहे. एकूणच आपण बघतोय की लागवी खरं तर शासकीय सदनिका बळकावल्याप्रकरणी खरं तर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि याची सुनावणी झाली आणि यानंतर जर बघितलं तर माफ त्यांना करा 2 काही वर्ष आणि सेकंद 10 मी तुम्हाला थांबवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.